सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात आझाद हिंदचे ठिय्या आंदोलन, कागदी कपांवर बंदी आणावी, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद कार्यालय दणाणले, रस्ते, घरकुल, ज्वलंत नागरी समस्या त्वरित सोडवा, अन्यथा लोकशाही मार्गाने ठोकशाही आंदोलन करण्याचा इशारा. चहाच्या कागदी कपावर बंदी घालावी, घरकुलांची जागा नियमाकुल करावी, स्वस्त धान्य दुकानदारांना राशन वाटपाचे आदेशित करावे, एसटी बस वेळेवर द्यावी, आझाद हिंदने यापूर्वी दिलेल्या निवेदनाची चौकशी करून कारवाई करावी यांसह विविध नागरी समस्या मागण्यांसाठी आझाद हिंदच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांच्या नेतृत्वात आज 7 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय घोषणांनी जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. मागणीच्या अनुषंगाने त्वरित जिल्हा परिषद जिल्हाधिकारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली, मागणीप्रमाणे चर्चा केली. चर्चेतून मागण्या निकाली लावण्याचे आदेश लवकरच पारित केल्याचे आश्वासन दिल्यामुळे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. चहाच्या कपावर बंदी का? मागणी मागील सत्य काय? कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कपावर त्वरित बंदी घालावी, तसे आदेश निर्गमित करून कारवाई करावी, अतिक्रमित घरकुल नियमाकुल करून जागा वाटप करावी, मोताळा तालुक्यातील बोराखेडी ते दहिगाव रस्ता डागडुजी करून अतिक्रमण मुक्त करावा. चहाचे कागदी कप बनवताना त्यामध्ये BPA नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो, त्यामुळे सदर कागदी कपांना मान्यता प्राप्त दर्जा मिळालेला नाही. सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रोप्लास्टिक वितळतं आणि चहाद्वारे पोटात जाते. एका कपात चहा घेतल्यानं लाखो मायक्रोप्लास्टिकचे कण पोटात जातात, ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरं जावं लागतंय. महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये सदर कागदी कपावर बंदी आलेली आहे. या अनुषंगाने रिसर्च करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी सुद्धा सदर कपावर बंदी आणण्याची सूचना सरकारला केली आहे. त्याच पार्श्वभूमी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणांना आदेशित करून सदर कागदी कपावर बंदी घालावी असे आदेश निर्गमित करावे, अन्यथा नाईलाजास्तव आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीनं नागरिकांच्या आरोग्यासाठी लोकशाही मार्गाने ठोकशाही आंदोलन करावं लागेल. आपला जिल्हा, आपला महाराष्ट्र. मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी असलम शहा. कागदी कपावर, प्लास्टिक कपावर बंदी आणावी, जेणेकरून असंख्य नागरिकांना कॅन्सर होत आहे. ही बंदी घालण्यासाठी आम्ही संबंधित जिल्हा प्रशासनाला ठिय्या आंदोलन करून निवेदन सादर केलं. याचबरोबर काही घरकुलांच्या जागा नियमाकुल कराव्या, रॅशनची समस्या असेल, ST बसेसची समस्या असेल, या सगळं नागरी ज्वलंत समस्यासाठी आज आम्ही जिल्हा प्रशासनासमोर ठिय्या आंदोलन केलं आणि जिल्हा प्रशासनाला आज आम्ही निवेदन सादर केलं. या अनुषंगाने संबंधित जिल्हाधिकारी किरण पाटील साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्वरित समस्या निकाली लावण्याचे आदेश पारित केले आणि 8 दिवसात या सर्व गोष्टींची पूर्तता होईल ही अपेक्षा आम्ही जिल्हा प्रशासनाकडून करतो. अन्यथा लोकशाही ठोकशाही आंदोलन यापुढील आम्ही करू, हा इशारा, चेतावणी आम्ही आझाद हिंदच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला देत आहोत.